नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मित्रांनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म वेबसाईटवरून भरला असेल आणि तो रिजेक्ट झाला असेल, कॅन्सल झाला असेल किंवा रिसबमिट करण्याचा ऑप्शन तिथे येत असेल, तर आता काय करायचे? त्याला एडिट कसा करायचा व रिसबमिट कसा करायचा? त्याची ए टू झेड सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, सर्वात प्रथम तुम्हाला ladkibaheen.महाराष्ट्र.in या वेबसाईटवर यायचं आहे. ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरला आहे त्यांना माहीतच आहे. तरीसुद्धा या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स व कमेंट सेक्शनमध्ये दिली आहे. आता पहा, येथे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. आता येथे लॉग इन करायचे आहे. तुमचा जो तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड बनविला आहे तो टाकून घ्या. त्यानंतर कॅप्चा बॉक्समध्ये कॅप्चा व्यवस्थित टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर बाहेर जेथून फॉर्म भरला असेल, म्हणजे सेतू सुविधा केंद्र किंवा ऑनलाईन सेंटर, ज्या ठिकाणावरून तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्हाला तेथेच जाऊन फॉर्म रिसबमिट करावा लागेल. फक्त ज्यांनी स्वतः वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल त्यांना मात्र स्वतःच त्यांच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून रिसबमिट करता येईल. तर आता पहा, लॉग इन झाल्यानंतर येथे यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता पहा, जेवढे फॉर्म तुम्ही भरलेले आहे ते सर्व फॉर्म तुम्हाला येथे दिसतील. आता मी येथे एकच फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे मला एकच फॉर्म दिसत आहे. व येथे पहा, निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये रिसबमिट दाखवत आहे आणि त्याच्यासमोर डोळ्याचं चिन्ह दिसत आहे. यावरती क्लिक करून स्टेटससुद्धा पाहू शकता. तर येथे पहा काय म्हटले आहे. खाली पहा, ॲडमिन टाईपमध्ये डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेटस रिसबमिटेड, रिमार्कमध्ये डॉक्युमेंट इश्यू आणि रिझनमध्ये डॉक्युमेंट मिसमॅच. तर आता पहा येथे काय करावे लागणार. येथे डॉक्युमेंट इश्यू आहे, डॉक्युमेंट मिसमॅच सांगितले आहे. याचा अर्थ मी जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे त्यापैकी कोणत्या तरी डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. त्यासाठी मला आता पूर्ण माहिती चेक करून तसेच डॉक्युमेंट पूर्ण व्यवस्थित चेक करून परत अपलोड करायचे आहे. आता तुम्हाला जर रिसबमिटचा मेसेज आला असेल तर येथे रिमार्कमध्ये तुमच्या फॉर्ममध्ये जो काही प्रॉब्लेम आहे तसेच रिझनमध्ये तुम्हाला येथे जे काही कारण असेल ते दिसेल. प्रत्येकाचे वेगवेगळे इश्यू राहू शकतात. त्यानुसार तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करून रिसबमिट करायची आहे. तर पहा, येथे आपण फॉर्म रिजेक्ट होण्याचं काय कारण आहे ते बघितलं आहे. आता आपल्याला फॉर्म रिसबमिट करायचा आहे. त्यापूर्वी तुम्ही एक लाईक करून घ्या. तर पहा, येथे ॲक्शन बटन दिलेले आहे व येथे पहा पेन्सिलचे चिन्ह दिसत आहे. यावरती क्लिक करून घ्या. आता पहा, सर्व फॉर्म येथे दिसत आहे. या फॉर्ममध्ये जे काही चेंजेस करायचे आहे तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर पहा, येथे तुम्हाला डॉक्युमेंट परत व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि त्यापूर्वी डॉक्युमेंट एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. कारण यानंतर आपल्याला दुरुस्तीसाठी एडिट ऑप्शन मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून आता चान्स मिळाला आहे तर त्याचा फायदा घ्या. कोणतीही चूक करू नका. आता पहा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट सुरू झाली होती. तेव्हा वेबसाईटवर फॉर्म भरताना आधार कार्ड व बँक पासबुक अपलोड करण्यासाठी ऑप्शन नाही होते. परंतु आता येथे ऑप्शन आले आहे. तुम्हाला येथे आधार कार्ड अपलोड करावे लागेल. जर तुम्हाला येथे कोणतेही डॉक्युमेंट दिसत नसेल तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट परत अपलोड करावी लागणार आहे. आता माझा डॉक्युमेंटचा इश्यू आहे म्हणून मी येथे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतो. तुमचा जो काही इश्यू आहे व रिझन आहे त्यानुसार तुम्हाला दुरुस्ती करायची आहे. आणि तसेच आधार कार्ड व्यवस्थित अपलोड करून घ्या. तसेच बँक पासबुकसुद्धा अपलोड करा. सर्व माहिती एकदा पुन्हा व्यवस्थित चेक करून घ्या. आणि तसेच व्ह्यू फाईलवर क्लिक करून एकदा चेक करून घ्या की सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाली की नाही. कारण काही लोक अर्धवट व्हिडिओ पाहतात व लगेच फॉर्म भरायला सुरुवात करतात आणि चूक झाली की मग कमेंटमध्ये विचारतात, सर हे कसं ते कसं. त्यामुळे मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर फॉर्ममध्ये दुरुस्ती करा आणि पूर्ण माहिती व डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करून फॉर्म सबमिट करा. त्यामुळे तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही
आणि कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आता पहा, माहिती पाठवा यावरती क्लिक केल्यावर सर्व फॉर्मची माहिती येथे दिसत आहे. एकदा अजून चेक करा. जर काही चुकीचे वाटत असेल तर पुन्हा एडिट बटनावरती क्लिक करून दुरुस्ती करून घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आता पहा, सबमिट केल्यावर आपला जो फॉर्म आहे तो पेंडिंगमध्ये दाखवत आहे आणि जेव्हा हा फॉर्म अधिकारी चेक करतील तेव्हा येथे तुम्हाला स्टेटसमध्ये अप्रूव्ह असे दिसेल. तर अशा प्रकारे ज्या लोकांना हा रिसबमिट ऑप्शन आलेला असेल तर ते दुरुस्ती करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. हे तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.